हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल पीजी टेक अकॅडमी. या चॅनलवरती आपण MSBT डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंगचे सर्व सब्जेक्ट घेण्याचं काम करत आहोत. MSBT एक्झाम पॅटर्ननुसार आपण शिकवतो, अपडेटेड सिलेबसनुसार शिकवतो. जसं की स्कीम आता आय स्कीम झाली. आता इथून पुढचे सगळे सब्जेक्ट आपण के स्कीम नुसार शिकवणार आहोत. के स्कीमच्या सिलेबस नुसार युनिट वाईज त्याची टीचिंग आपण देणार आहोत आपल्या या यूट्यूब चॅनलवर, आणि ते पण फ्रीमध्ये तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. फ्रीमध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर यूट्यूबवर पाहता येतील. सो फ्रेंड्स, आपण आता सिलेबस बघूया. जे सेकंड सेमिस्टरचे स्टुडंट्स असतील, जे आता फर्स्ट इयर मध्ये सेकंड सेमिस्टरला जाणार आहेत, त्यांच्यासाठी टोटल 7 सब्जेक्ट शिकायला आहेत. त्यापैकी 3 थिअरी व 4 प्रॅक्टिकल असे विषय आहेत. त्यामध्ये अप्लाइड मॅथ्स म्हणजे की M2 हा एक विषय आहे. त्याच्या 70 पैकी 70 मार्काचा पेपर होणार आहे. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स BEE हा सुद्धा एक विषय आहे, आणि तो MCQज विषय आहे, म्हणजे त्याचा पेपर MCQज फॉर्मॅट मध्ये होणार आहे. आणि फायनल लास्ट विषय प्रोग्रामिंग इन C हा सब्जेक्ट तुमच्या ब्रँचला साजेन असा विषय आहे आणि टेक्निकल विषय आहे. आपण या सेमिस्टरला फक्त प्रोग्रामिंग इन C हा सब्जेक्ट घेणार आहोत, कारण की जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये काम करायला जाता तेव्हा तुम्हाला मॅथ्स, सायन्स, BEE असे सब्जेक्ट न विचारता आहे प्रोग्रामिंग रिलेटेड सब्जेक्ट, टेक्निकल रिलेटेड सब्जेक्टच विचारतात. सब्जेक्ट कोड आहे 312303. तर यावर 30 मार्काची युनिट टेस्ट तुमची होणार आहे, जे की तुमच्या कॉलेजमध्ये कंडक्ट होईल, आणि 70 मार्काचा तुम्हाला MSBT कडून थिअरी पेपर द्यावा लागणार. असे टोटल 100 मार्कापैकी तुम्हाला कमीत कमी 40 मार्क पासिंग साठी घ्यावं लागणार आहेत. कमीत कमी 40 मार्क तुम्हाला ऑल क्लिअर होण्यासाठी घ्यावं लागेल या सब्जेक्ट मध्ये. 40 पेक्षा कमी जर आले 100 पैकी तर तुमचा हा विषय बॅकलॉग लागू शकतो. प्रॅक्टिकल 50 मार्काचं, एक्सटर्नल 50 मार्काचं. हे हॅशटॅग समजू शकता तुम्ही, इथं खाली लिहिलेलं आहे पहा. एक्सटर्नल म्हणजेच बाहेरून कोणत्या तरी दुसऱ्या कॉलेजचा शिक्षक येऊन तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये प्रश्न विचारेन, त्यानुसार तो तुम्हाला मार्क टाकेल. तर त्यामध्ये 50 पैकी 20 कंपल्सरी आहेत. सेल्फ लर्निंग असेसमेंट मध्ये 25 मार्क हे तुम्हाला दिलेले आहे, त्यापैकी 10 मार्क कंपल्सरी. असे टोटल एकूण म्हणलं तर टोटल 225 मार्काचा हा सब्जेक्ट या सेमिस्टरला आपण या अकॅडमी मध्ये बघणार आहोत. चला तर मग आता सिलेबस पाहून घेऊ. कम्प्युटर इंजिनिअरिंग CU चा सेकंड सेमिस्टरचा हा, आणि कोर्स प्रोग्रामिंग इन C कोर्स कोड आहे हा. आणि तर याचे हे सर्व तर आपण पाहिलेलंच आहे. याचे प्रत्येक युनिटचं एक्सप्लेनेशन देतो, थांबा. तर पहिल्या युनिटमध्ये आपल्याला या सब्जेक्टमध्ये पाहायचं आहे बेसिक्स ऑफ C ची हिस्ट्री, C चे फंडामेंटल, C ची अल्गोरिथम्स काय राहतात, C चं स्ट्रक्चर काय राहतं. स्ट्रक्चर म्हणजे ब्ल्यूप्रिंट एखादं घर बनवण्याआधी जो आराखडा तयार केला जातो त्याला स्ट्रक्चर म्हणतात. सिंटॅक्स थोडक्यात, हेडर फाईल अँड मेल फंक्शन, हे फंक्शन्स आपल्याला या युनिटमध्ये बघायचे आहेत. टोकन्स, कीवर्ड्स, आयडेंटिफायर, कॉन्स्टंट अँड व्हेरिएबल्स सोबतच डाटा टाइप्स इन C हे सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. इनपुट आउटपुट फंक्शन्स लाईक printf, स्कॅनर हे सुद्धा आपण या युनिटमध्ये बघणार आहोत. ऑपरेटर्स सुद्धा या युनिटमध्ये पाहणार आहोत. सेकंड जो युनिट आहे आपला कंट्रोल स्टेटमेंट या युनिटमध्ये आपण कंडिशनल स्टेटमेंट्स पाहणार आहोत. इफ एल्स लॅडर, स्विचिंग स्टेटमेंट्स, लूपिंग स्टेटमेंट सुद्धा पाहणार आहोत. फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप हे सर्व इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ब्रेक अँड कंटिन्यू कीवर्डचा वापर पाहणार आहोत. गो टू
चा वापर पाहणार आहोत. आणि तिसऱ्या युनिटमध्ये आपण ॲरे रिलेटेड सर्व गोष्टी पाहणार आहोत. ॲरे म्हणजे थोडक्यात आता समजून घ्या. ॲरे म्हणजे एक रेल्वे, थोडक्यात रेल्वे समजून घ्या. ॲरे, त्या ॲरेचे टाइप्स पाहणार आहोत. रेल्वे कशी एकमेकाला चिटकून राहते, एकमेकाला ब्लॉक्स आर कनेक्टेड, तसेच ॲरे राहतो. मल्टी डायमेन्शनल ॲरे, वन डायमेन्शनल ॲरे, 2 डायमेन्शनल ॲरे, हे असे त्याचे टाईप्स आहे. ॲरेचं डिक्लेरेशन, ॲरेचं इनिशियलायझेशन पाहायचे आपल्याला, ऑपरेशन्स पाहायचेत, कॅरेक्टरिस्टिक्स पाहायच्यात ॲरेच्या, इनपुट आउटपुटच्या, इंट्रोडक्शन टू फीचर्स ऑफ स्ट्रक्चर अँड डाटा टाईप हे सुद्धा पाहायचं आहे. चौथा आणि इम्पॉर्टंट युनिट म्हणजे फंक्शन्स. फंक्शन्समध्ये आपल्याला पाहायचं आहे की फंक्शन्स म्हणजे काय, त्याचे कन्सेप्ट, त्याचा नीड्स, त्याच्या कन्सेप्ट, त्याच्या नीड्स, हे सर्व गोष्टी आपल्याला या युनिटमध्ये पाहायच्या आहेत. त्यामध्ये फंक्शन्स, मॅथ फंक्शन्स कोणते, मेलॉक, केलॉक, पुट कॅर, गेट कॅर, हे फंक्शन्स कोणते, हे सर्व आपल्याला बघायचे आहेत. व्हेरिएबल्स कोणते, लोकल व्हेरिएबल, ग्लोबल व्हेरिएबल्स, ह्यांचा मतलब काय, ह्यांचा मिनिंग ते काय ते सांगणं या युनिटमध्ये समजून येईल. राईट युजर डिफाईन फंक्शन्स, हे युजर डिफाईन फंक्शन्स कशी क्रिएट करायची ते पण आपल्याला या युनिटमध्ये समजून जाईल. नंतर रिटर्न स्टेटमेंट्स अँड रिकर्सिव्ह फंक्शन, वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक रिकर्सिव्ह फंक्शन. रिकर्सिव्ह फंक्शन सुद्धा या युनिटमध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर हे सर्व झालं चौथ्या युनिटचं. आणि आता पाचव्या युनिट, तो पण खूप इम्पॉर्टंट युनिट आहे, पॉइंटर. त्यामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन टू पॉइंटर पाहायचं आहे, त्याची डेफिनेशन, त्यानंतर हे दोन ऑपरेटर्स, हे खूप महत्त्वाचे ऑपरेटर्स आहेत. हे दोन ऑपरेटर्स पाहायचे आपल्याला, पॉइंटर अरिथमॅटिक, ॲरे, पॉइंटर अँड टेक्स्ट स्ट्रिंग, पॉइंटर हँडलिंग अँड यूज, पॉइंटरचं स्ट्रक्चर पाहायचं आहे आपल्याला. या अशा सर्व गोष्टी पाहायच्या आहेत. तर मित्रांनो, पहिला युनिट हा तुम्हाला आहे टोटल 12 मार्काला. पहिला युनिट तुम्हाला 12 मार्काला आहे. दुसरा युनिट आहे 16 मार्काला. तिसरा युनिट आहे 16 मार्काला. चौथा युनिट आहे 14 मार्काला. पाचवा युनिट आहे 12 मार्काला. असे टोटल 5 युनिट, एकूण टोटल जर कॅल्क्युलेट केलं तर आपण पाहू शकतो तर खाली असे टोटल जर एकूण कॅल्क्युलेट केली तर 70 मार्काचा तुमचा थिअरीचा पेपर हा राहणार आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की वेटेज जास्ती तर युनिट 2 आणि 3 ला 16 मार्काचं वेटेज आहे. त्यामुळे जास्ती फोकस आपण तिथं करूया आणि काही काळजी करायची जरूरत नाही मित्रांनो. आपण एकदम सोप्या भाषेत आणि एकदम मराठी लँग्वेजमध्ये आपण हा विषय घेणार आहोत. तुम्हाला जरी इंग्लिश समजत नसेल तरी चालेल, यामध्ये एवढी कॉम्प्लेक्स इंग्लिशची गरज नाही. मराठी लँग्वेज, जे कोणी मराठी मीडियमहून आलेले आहेत त्यांच्यासाठी तर हा यूट्यूब चॅनल एक वरदान प्रकारच समजा. त्यानंतर आपण लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट जे प्रॅक्टिकल राहतात ते सर्व प्रॅक्टिकल घ्यायचे काम करू. हे सर्व 25ला 25 प्रॅक्टिकल घ्यायचे काम करू. त्यानंतर हा पॅटर्न प्रिंट करू आपण प्रोग्रामद्वारे, प्रोग्राम्स लिहू आपण, विविध प्रकारचे प्रोग्राम्स आपण स्वतः करून बघू. या 25ला 25 प्रॅक्टिकल्स आपण घेणार आहोत. त्यानंतर तुमच्या मनात हा प्रश्न उपस्थित राहिलाच असेल की आपण हे सर्व कुठं शिकायचं, कुठं एवढं सगळं करायचं, कसं होईल, काय होईल. तर काळजी करू नका मित्रांनो, पीजीटेक अकॅडमीमध्ये तुम्हाला हा सब्जेक्ट एकदम फ्री मध्ये शिकवला जातील आणि बेस्ट टीचिंग आणि बेस्ट क्वालिटी एज्युकेशन दिलं जाईल. तर मित्रांनो, तुमच्या मनात प्रश्न उभा राहिलाच असेल की पीजीटेक अकॅडमीच का. तर पीजीटेक अकॅडमी ही फ्री आहे. यूट्यूबवरती व्हिडिओ आपण फ्री अपलोड करतो. ते बी MSBT डिप्लोमा के स्कीमनुसार, CO2 के स्कीमनुसार फर्स्ट इयरचे सब्जेक्ट घेतो आपण. सेकंड सेमिस्टरचा प्रोग्रामिंग इन सी हा सब्जेक्ट, सी लँग्वेज त्यामध्ये अत्यंत
सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेन अशी शिकवली जाईल आपल्या PG टेक अकॅडमीमध्ये. त्यामध्ये आपण नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करू, त्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स तुम्हाला प्रोव्हाइड करू, त्याचं स्टडी, त्याचं ॲनालिसिस, कोणते क्वेश्चन्स पुढच्या पेपरला पडतील याचं प्रेडिक्शन सुद्धा आपण देऊ. आणि ह्याचे नोट्स IMP क्वेश्चन्स हे तुम्हाला आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती भेटून जातील. त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो. ते ग्रुप तुम्ही जॉईन करा. अत्यंत बेस्ट टीचिंग आपण प्रोव्हाइड करतो, ती पण एकदम फ्रीमध्ये. फ्री टीचिंग, फ्री ऑन यूट्यूब. हर सस्ती चीज सोना नाही होती, ते असंच काहीतरी आहे. पण तुम्ही विश्वास करू शकतात या अकॅडमीवरती. जर तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही मार्केटमध्ये खूप सारे पेड कोर्सेस आहेत अवेलेबल, तर ते पेड कोर्सेस तुम्ही करू शकता. पण आपली ही PG टेक अकॅडमी ही फ्रीमध्ये तुम्हाला सर्व प्रोग्रामिंग इन C लँग्वेज शिकवणार आहे. त्याचे नोट्स प्रोव्हाइड करणार आहे, त्याचे IMP प्रोव्हाइड करणार आहे, त्याचे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स तुम्हाला देणार आहे आपली ही अकॅडमी. मित्रांनो, फुकटमध्ये तर कुणी कुणाच्या पायाचा काटा सुद्धा काढत नसतंय, हे तर तुम्ही जाणूनच आहात. त्यामुळे एकही रुपये न घेता आपली अकॅडमी ही आपले विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा की आपली अकॅडमी ही फ्री एज्युकेशन देते. फ्री एज्युकेशन देण्याचं एक मात्र कारण की गरीब विद्यार्थ्यांची सोय व्हावी, गरीब विद्यार्थ्यांना जास्ती पैसा देण्याची गरज पडू नये, गरीब विद्यार्थी हे इंडिपेंडेंट राहावे. या डिप्लोमा फील्डला जसं की जाणून आहात की माझ्या एक्सपिरियन्सनुसार तर शेतकऱ्याचे लेकरं खूप जास्ती प्रमाणात या फील्डला येतात, डिप्लोमा पॉलिटेक्निक या फील्डला. आणि त्यांची परिस्थिती खूप गरीब राहते, त्यांना राहण्याचे खाण्याचे पैसे सुद्धा नसतात. त्यामुळे आपण फ्रीमध्ये एज्युकेशन जर प्रोव्हाइड केलं तर कुणाच्या चांगल्यासाठी जर कोणती गोष्ट होत असेल तर ती चांगलीच मानली जाते. त्यामुळं PG टेक अकॅडमीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला C लँग्वेजचे ऑल व्हिडिओज युनिट वाईज तुम्हाला नोटिफिकेशन्स त्या व्हिडिओच्या येतील. सो थँक यू फॉर ऑल. बाय बाय.